हरियाणामध्ये पण अनेक सर्वे झाले होते. हरियाणाची निवडणूकमध्ये काय रिझल्ट आले ते तुम्हालाही माहिती आहे. तर दिस इज अ एक्झिट पोल. हा काय एक्झॅक्ट पोल नाही आहे. तरी यावर जर आपण भाष्य करायचं असेल तर असं दिसून येते की काटेकी टक्कर आहे आणि त्यामध्ये काही ठिकाणी मवियाला फायदा आहे, काही ठिकाणी महायुतीला फायदा दिसून येतोय. असं पण दिसून येतोय की जास्त जे पोल आहे ते महायुतीला जास्त फायदा दाखवतात. पण जे ग्राउंड लेवलवर मुद्दे होते, आता राजीव सर म्हणत होते की कापूसचा मुद्दा किंवा सोयाबीनचा मुद्दा, हे शेतकऱ्यांचे मुद्दे काँग्रेस पार्टीने उचलले होते. तसंच बेरोजगारीचा मुद्दा होता, महागाईचा मुद्दा होता, जीवन आवश्यक वस्तू किती महाग झालेली आहे, भाजी तरकारी किंवा काही असू द्या. तर हे जे ग्राउंड लेवलचे मुद्दे होते हे काँग्रेस पक्षाने ते मुद्दे उचलले होते. आणि संविधानाची जी गोष्ट जी राहुल गांधींनी केली आहे ती पण कुठे ना कुठे रिलेट होत होती खालच्या पातळीवर. आणि म्हणून मला खात्री आहे की मवियाची जी सीट आहे ती जास्त येणार आहे आणि मवियाचं शासन होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये. काँग्रेसची आकडेवारी काय, थोडक्यात आपण अंदाज सांगू शकता काँग्रेसच्या आकडेवारीचा? म्हणजे एकूणात आकडेवारी काँग्रेसचा अंदाज काय सांगतो? आकडेवारी असं म्हणजे नाही, अंदाज असं मवियाचा अंदाज 160च्या वर असेल. पण तरी पण काही ठिकाणी अशी क्लोज फाईट असेल की कोणी बी हे अंदाज लावू शकत नाही की किती सीट एक्झॅक्ट येऊ शकतात. ते मवियावालेही लावू शकत नाही आणि महायुतीवालेही लावू शकत नाही. बर हा दानपाटक. हा सरिता मॅडम, एक सप्राजी मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. तो हाय की महायुतीमध्ये खरं तर प्रत्येकाने सांगून दिलं. फडणवीसांनी म्हटलं मी रेसमध्ये नाही, अजित पवारांनी म्हटलं मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही, आणि शिंदेंनी त्याच्या आजूबाजूचंच असं काहीसं एक उत्तर दिलेलं आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये असं कोणीही म्हटलं नाही. आताचे जर आकडे पाहिले आणि जर सरकार बनवता आली तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची दावेदारी ही काँग्रेसची असणार का? बघा, यामध्ये जे निवडून येतील आमदार आपले ते ठरवतील आणि तिन्ही पक्षाचे जी हायकमांड आहे ते ठरवून घेतील ना. हा स्टँड शिवसेना उभाटाचा होता, हा स्टँड काँग्रेस पक्षाचा आहे आणि हा स्टँड आदरणीय शरद पवारांनी पण हेच सांगितलं की निवडणुकीच्या नंतर आपण बघू किती निवडून येतात, मग ते बसून आमदार ठरवतील आणि पक्षश्रेष्ठी ठरवून घेतील. त्यामध्ये मला नाही वाटत की मवियामध्ये जास्त काय प्रश्न असेल आणि त्यामध्ये काय भांडण असेल असं मला नाही वाटत. चरणजी, सप्राजी, तानपाटक सर आपल्याला प्रश्न विचारतात. तानपाटक सर, असं आहे, उद्धव ठाकरेंनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा म्हणून. त्यांच्या पक्षाने पण सांगितलं होतं आणि ते तुम्ही कोणी मान्य केलं नाही. पण तुम्हाला आता असं वाटतं की चेहरा जाहीर केला असता तर तुम्हाला जास्त यश मिळालं असतं म्हणून असं वाटतं का तुम्हाला? नाही, तुम्हाला हे पण मी आठवण करू इच्छितो की नंतर उद्धव साहेबांनी सांगितलं की आधी महायुतीला चेहरा डिक्लेअर करू द्या, मग महाविकास आघाडी चेहरा डिक्लेअर करेल. नाही, पण तुम्हाला साहेबांनी सांगितलं होतं ना तुमचा चेहरा जाहीर झाला असता तिन्ही पक्षांनी, तर तुम्हाला जास्त यश मिळालं असतं का? नाही, मला नाही वाटत त्याचा फायदा झाला असता. कारण त्या ठिकाणी महायुतीने पण चेहरा नाही डिक्लेअर केला ना. तिथे पण काय घडलं, विनोद तावडेची काय स्टेटमेंट आली ते तुम्हालाही माहिती आहे आणि काल काय घडलं आणि कशामुळे घडलं. आणि हितेंद्र ठाकूर यांनी उघडपणे ते म्हणाले की मला भाजपच्या एका नेत्यांचा फोन आला होता की विनोद तावडे पैसे घेऊन इथे आलेले आहेत. म्हणजे भाजपामध्ये आपसात काय चाललाय आणि महायुतीमध्ये आपसात काय चाललंय हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे आणि महाराष्ट्राची बहुतेक जनतेला पण माहिती आहे. तर हा विषय जो आहे मुख्यमंत्री कोण होणार हा पोस्ट पोलचा विषय आहे दोघांसाठी, महायुतीसाठी पण आणि मवियासाठी पण. ठीक आहे, केशवजींची आपण सर कमेंट घेऊया याच्यावर. केशवजी, याला म्हणजे हे जे त्यांनी सांगितलं त्याला ते कसं नाही, मला ते कनेक्ट करतोय. मुळात मगाशी राजू खांडेकर असं म्हणाले की त्यांनी काही मुद्दे सांगितले, की सोयाबीनचा मुद्दा सांगितला, बाकी सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या. असं आहे की भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीने यावेळी वेळोवेळी स्थानिक ठिकाणचे मुद्दे ते खूप तातडीने त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला. सोयाबीनचा मुद्दा होता, पण त्याचवेळी भावांतर योजना भारतीय जनता पार्टीने आणली, किंबहुना मोठ्या प्रमाणात अधिक भावांनी खरेदी करण्याची घोषणा केंद्रीय कृषी